Functions of thyroid gland. It is iodine containing hormones, means intake of iodine and produce thyroxine T3 and T4. It is regulates growth of body and basal metabolic rate. It regulates protein synthesis and amino acid metabolism. It increases metabolic rate. Influence both physical as well as mental activity. Hormones are required for normal growth and calcium decrease calcium level in blood. म्हणजे हे जे थायरॉक्सिन आहे हे कशासाठी जरुरी आहे का तर फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल ॲक्टिव्हिटीसाठी रिक्वायर फॉर नॉर्मल ग्रोथ अँड कॅल्शियम लेवल इन ब्लड, protein synthesis and amino acid metabolism, and it regulates growth of body and basal metabolic rates. It is required for thyroxine T3 and T4. It is the function of thyroxine. And thyroxine is required for normal growth. हे आपण बघितले functions of thyroxine. And abnormal functions of thyroxine. Abnormal functions of thyroxine by thyroid gland: hyperthyroidism and hypothyroidism. Hyper, it means more. More secretion of thyroxine by thyroid gland, it is known as the hyperthyroidism. And hypo means less. It is the less secretion of thyroxine by thyroid gland, it is called as the hypothyroidism. Hypo means less. Less secretion कुणाचं होणार आहे? थायरॉक्सिनचं. आणि कोण सिक्रेशन करणार आहे? थायरॉइड ग्लँड. म्हणजे जर थायरॉक्सिनचं थायरॉइड ग्लँडनं कमी प्रमाणात सिक्रेशन त्या हार्मोन्सचं कमी प्रमाणात सिक्रेशन केलं तर त्याला आपण काय म्हणणार आहेत? हायपोथायरॉइडिझम डिसऑर्डर. म्हणजे हायपोथायरॉइडिझम हा एक प्रकारचा डिसऑर्डर आहे आणि हा कशामुळे होणार आहे? लेस सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन बाय थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या थायरॉक्सिन नावाचा जो हार्मोन्स आहे तो कमी सिक्रेशन होणार आहे, त्यामुळे कुठला डिसऑर्डर होणार आहे? हायपोथायरॉइडिझम. अँड हायपरथायरॉइडिझम इट इज द तसंच जसं कमी सिक्रेशन आहे तसं जास्त सिक्रेशन झालं तर हायपरथायरॉइडिझम होईल. तर आणि जर हायपो पण नाही हायपर पण नाही नॉर्मल असेल तर कुठलाही डिसऑर्डर होणार नाही. म्हणजे आयोडीनची मात्रता आपल्या शरीरामध्ये जर व्यवस्थित असेल तर कुठलाही डिसऑर्डर होणार नाही. पण तेच जर आयोडीनची मात्रता कमी झाली म्हणजे लेस झाली तर हायपोथायरॉइडिझम, अँड ओव्हर झाली किंवा मोअर झाली तर हायपरथायरॉइडिझम, हे दोन डिसऑर्डर होऊ शकतात. Cretinism in children, myxedema in adult, and simple goiter in adult. Cretinism, it is a disorder causes due to the less secretion of thyroxine in children. And symptoms of the cretinism, it is low BMR, it is a low basal metabolic rate, stunted physical as well as mental growth, protruding tongue, thick neck and pigeon chest, poor development of body, deformed in bones and teeth, and disproportionate body. This is the symptoms of cretinism. Cretinism डिसऑर्डर हा का होतो? कारण लेस सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन इन चिल्ड्रन. लहानपणी मुलांमध्ये जर थायरॉक्सिनचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये सिक्रेट झालं तर याला क्रिटिनिझम असे म्हणतो. मग यामध्ये त्याचे सिम्पटम्स काय दिसून येणार आहेत? म्हणजे त्याची फिजिकली आणि मेंटली ग्रोथ काय होते? खुंटते. क्रिटिनिझम इन चिल्ड्रन, myxedema in adult, development of body, deformed in bones and teeth, and disproportionate body. This is the symptoms of cretinism. Myxedema or myxedema, it is a disorder causes due to the less secretion of thyroxine in adult. जसं क्रिटिनिझम चिल्ड्रन मध्ये लहान मुलांमध्ये होतो तसंच मॅक्झोडिमा हा ॲडल्ट मध्ये दिसून येईल. पण कशामुळे होतो? लेस सिक्रेशन. म्हणजे सेम सिक्रेशन काय आहे? लेस, कमी सिक्रेट झाले थायरॉक्सिन. थायरॉक्सिन हार्मोन्सचं सिक्रेशन कमी झाल्यामुळे क्रिटिनिझम हा लहान मुलांमध्ये दिसून आला आणि मॅक्झोडिमा
हा ऍडल्ट मध्ये दिसून येईल. मॅक्झोडिमा, डिमा और डर्मा इट इज द स्किन रिलेटेड डिसीज. हा डिसीज जो आहे हा कसा असणार आहे, स्किन रिलेटेड. अँड सिम्पटम्स ऑफ मिक्झोडिमा इट इज लो BMR, puffy skin, loss of memory, physical as well as mental growth. लो BMR, लो बेसल मेटाबॉलिक रेट, पफी स्किन म्हणजे त्याची जी स्किन आहे ही एकदम ज्याला टिश्यू पेपर जसा असतो त्यासारखी पफी असणार आहे. लॉस ऑफ मेमरी म्हणजे त्याला आत्ता काय बोललो आपण लक्षात राहत नाही. फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल डलनेस, म्हणजे त्याचं आत्ता काय बोललो आपण लगेच तुम्ही फिजिकली आणि मेंटली तो कसा असणार आहे, डल असणार आहे. आणि इन्क्रीज इन बॉडी वेट, याचं वेट कसं असणार आहे, जास्त असणार आहे. स्वेलिंग ऑफ फेस अँड लिम्स म्हणजे त्याच्या फेसवरती आणि हातापायाच्या बोटावरती पण त्याच्या काय असणार आहे, सूज असणार आहे. लिप्स अँड आयलेट्स बिकम थिक, आणि त्याचे लिप्स आणि आयलेट्स आहेत हे कसे असणार आहेत, थिक. अँड दिस इज सिम्पटम्स ऑफ मॅक्झोडिमा. डिसऑर्डर है सिंपल goiter, or it is also known as endemic goiter. It is a disorder causes due to deficiency of iodine in food or diet or drinking water. And symptoms of simple goiter, त्या अगोदर एक क्वेश्चन आहे, why government of Maharashtra has made it compulsory to sell iodine salt. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि कंपल्सरी आयोडीन सॉल्ट हे का विकण्यासाठी सांगितलंय, कारण टू प्रोटेक्ट दी पीपल फ्रॉम द गॉयटर. गॉयटर ज्याला की आपण गलगंड म्हणतो, गलगंडापासून बचाव करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काय केलेलं आहे, कंपल्सरी मिठामध्ये आयोडीन हे असायला पाहिजे असं एक रूलच काढलेला आहे. ठीक आहे. आणि सिंपल गॉयटरचे सिम्पटम्स काय आहेत हे बघू. लो BMR, इट इज द लेस बेसल मेटाबॉलिक रेट. एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड म्हणजे त्याच्या थायरॉइड ग्लँडला बाहेरच्या साईडनं काय होणार आहे, स्वेलिंग येणार आहे. आणि इन्क्रीज बॉडी वेट. त्यानंतर आहे प्रोफेस स्वेटिंग अँड मस्क्युलर विकनेस. म्हणजे सिंपल गॉयटर जेव्हा होतो ह्या गॉयटरचे जे लक्षण आहेत ऍक्च्युली खूप सारे हे तर एक 3-4 लक्षण आहेत किंवा सिम्पटम्स आहेत, पण भूक कमी लागणे, वजन वाढणे, बॉडीवरती सूज येणे, चिडचिड करणे, केस गळणे, घाम कमी येणे, वीकनेस, थंडी वाजून येणे, हार्टबीट रेट कमी होणे, अनियमित पिरियड्स, हे सगळे जे लक्षणं आहेत हे लक्षणं कशाचे आहेत, सिंपल गॉयटरचे. Simple goiter, or it is also known as endemic goiter. It is a disorder. This is a simple goiter. म्हणजे त्याच्या मानेवरती किंवा त्याची थायरॉइड, आपल्याला माहित आहे थायरॉइड ग्लँड कुठं प्रेझेंट आहे, इन नेक रिजन. इट इज जस्ट बिलो दी नेक रिजन. आणि याच्या नेक रिजन वरती हा जो आलेला आहे हा काय आहे, गलगंड. हे याच्या ऍक्च्युली दोन्ही पण हे 2 लोब्स आहेत, दोन्ही लोब वरती याच्या सूज आलेली आहे किंवा सिंपल गॉयटर झालेला आहे. पण एका साईडनं पण हा गलगंड होऊ शकतो, त्यालाच आपण काय म्हणणार आहेत, सिंपल goiter. And abnormal function of thyroxine, it is hyperthyroidism. Hyperthyroidism कशामुळे होतो, it is the more secretion of thyroxine by thyroid gland. It is causes of exothalamic goiter. जो फर्स्ट आहे तो सिंपल गॉयटर आहे, साधा गलगंड. आणि हा एक्झोथॅलॅमिक गॉयटर, ऍक्च्युली सिंपल गॉयटर हा बाहेरच्या साईडनं त्याला सूज येते मानेवरती, आणि एक्झोथॅलॅमिक गॉयटरला आतमधल्या साईडनं इंटरनल स्वेलिंग असते. कंपॅरेटिव्हली लेस स्वेलिंग ऑफ एक्झोथॅलॅमिक गॉयटर. And this is exothalamic goiter. It is the internal swelling. ही जी आहे
ब्लू कलरची तुम्हाला जी दिसतीये तर ही काय आहे, इंटरनल स्वेलिंग. म्हणजे सिंपल गॉयटर हा गलगंड मोठा होता आणि या म्हणजे पूर्ण मानच त्याच्यामध्ये सुजलेली दाखवलेली आहे, पण याच्यामध्ये इंटरनल स्वेलिंग आलेली असते. दिस वन इज द एक्झोथॅलॅमिक गॉयटर and this is the disorder of thyroid gland. Symptoms of exothalamic goiter, it is the increased BMR. इथं काय झालेलं आहे, हायपर म्हणजे ओव्हर और मोअर सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन. मग मोअर म्हटलं तर त्याचा BMR कसा होणार आहे, इन्क्रीज. सिंपल गॉयटर मध्ये काय झालेला होता, डिक्रीज. अँड एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड म्हणजे कंपॅरेटिव्हली लेस. बाहेरच्या साईडनी जी सूज होती, पण यामध्ये एक्झोथॅलॅमिक गॉयटर मध्ये इंटरनल स्वेलिंग असणार आहे. कशावरती, ह्या थायरॉइड ग्लँड वरती. बल्जिंग ऑफ आईज, त्याचे डोळे जे आहेत असे वटारलेले असतील. लॉस ऑफ बॉडी वेट, डिक्रीज बॉडी वेट किंवा लॉस ऑफ बॉडी वेट हे एक त्याचं सिम्पटम्स आहे. आणि मस्क्युलर विकनेस हे सिम्पटम्स कशाचे आहेत, हे आहेत एक्झोथॅलॅमिक गॉयटरचे.